Please join fast, everyone. पटपट जॉईन व्हा म्हणजे मग सगळ्यांना सांगता येते मला. तुमच्या मित्रांना लगेच सांगा व्हॉट्सअपवर इमिजिएटली जॉईन व्हा म्हणा. प्रॉब्लेम चालू केला आपण. Tomorrow I will scan my notes because these are means my additional notes for the again better understanding and for the again practice purpose for you. Okay. काही नोट्स मी अजून नाही ऑलरेडी these are there. I can share with everyone. There is no need to edit. किती झालेत? आलेत 26 आलेत. पटकन 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 मित्रांना सांगा फास्ट. वेळ जातोय आपला वाया. व्हॉट्सअपवर okay. WhatsApp for the folder is having the size more than 100 MB. I don't know details whether it has been attached going to attach or not. WhatsApp ला किती MB पर्यंत अटॅच करू शकतो डेटा आपण? Anyone can clarify me because I don't know what is the limit. हा युनिट वाईज जर म्हणत असताल तर पाठवतो मी. ते काय छोटे छोटे असतात. Okay, unit wise पाठवतो. चलो shall we start then? 32 are there or shall we wait for one more minute, 1 or 2 minutes? कारण एकदा सांगितल्यावरती सगळ्यांनी जॉईन व्हायला पाहिजे, इमिजिएटली व्हायला पाहिजे. कारण एकाला आता पाठ चालू केला परत लिंक लागणार नाही, तुम्हाला लक्षातच येणार नाही मग नेमकं सर काय सांगत होते. ठीक आहे, तरी पण मला सवय आहे खूप वेळेस रिपीट करण्याची. चलो हाँ सुरुवात करूया. सो इफ दिस क्रॉस सेक्शन इज गिवन टू अस, ठीक आहे, अलॉंग विथ द प्लॅन वी आर हॅव्हिंग द क्रॉस सेक्शन. आपल्याला प्लॅन सोबत हा क्रॉस सेक्शन दिलेला असतो. ठीक आहे, so don't worry about the cross section whether it is given or not. Always there it is been there in your particular problem. Okay, and what you have to do, you have to determine the quantity of the earthwork in excavation. ठीक आहे, एक्सकॅव्हेशन मध्ये अर्थवर्क किती लागणार आहे त्याची क्वांटिटी फाइंड आउट करायची. देन पीसीसी बेडची क्वांटिटी फाइंड आउट करायची. यूसीआर मॅशनरी फाइंड आउट करायचंय. डीपीसीची काढायची, ब्रिकवर्क काढायची, प्लिंथ काढायची. मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल किंवा एक क्वांटिटी व्यवस्थित समजून सांगतो. ठीक आहे, मग पुढची क्वांटिटी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात. ठीक आहे, हा प्लॅन दिलेला आहे, हा क्रॉस सेक्शन दिलेला आहे. आणि प्लीज नोट डाऊन फ्रॉम ऑनवर्ड्स आपले जेव्हा केव्हा लेक्चर आहेत, आता इथून पुढे शुक्रवारी परत एक लेक्चर आहे, बरोबर आहे, डे आफ्टर टुमॉरो. तर त्यावेळेस नोटबुक, पेन, कॅल्सी घेऊन बसायचं सोबत, कारण मी तुम्हाला फक्त प्लॅन देणार आहे, त्याची क्वांटिटी तुम्हाला फाइंड आउट करायची. ठीक आहे,
आणि असे मी प्लॅन तुम्हाला सबमिट करणार आणि ते गुगल फॉर्म वरती तुम्ही मला त्याच्या क्वांटिटीज काढून मला सबमिट करायच्या प्रत्येकाने. ठीक आहे. तो काय असाइनमेंटचा पार्ट नाही, तो कशाचा पार्ट नाहीये. इट इज मॅन्डेटरी वर्क सो दॅट आय कम टू नो की तुम्हाला क्वांटिटी काढायला येत आहे. अदरवाइज मी नुसतं थिओरिटिकली तुम्हाला शिकवणार किंवा मी बोर्डवरती जरी प्रॅक्टिस प्रॉब्लेम घेतला, पण तुमची प्रॅक्टिस नोटबुक मध्ये मी तिथे येऊन चेक करू शकत नाही तुम्ही लिहिताय का नाही लिहिताय, नोट डाऊन करताय का नाही करताय. ठीक आहे. बट आय एम हॅव्हिंग फुल ट्रस्ट ऑन यू दॅट यू आर नोटिंग एव्हरीथिंग. इथून पुढचा सगळा पार्ट हा तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. दॅट इज माय हंबल रिक्वेस्ट टू एव्हरीवन. ठीक आहे. दो आवर लेक्चर इज बीन रेकॉर्डेड बट आय एम स्टील रिक्वेस्टिंग एव्हरीवन फ्रॉम ऑनवर्ड्स. आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करतोय आणि या प्रॉब्लेम मध्ये थिअरी वगैरे असा काही भाग नाही. मी जी काही प्रॉब्लेम ओरिएंटेड थिअरी असेल त्या मेथड ओरिएंटेड ती मी तुम्हाला प्रॉब्लेम एक्सप्लेन करताना सांगणार आहे. त्यामुळं आता इथून पुढच्या क्वांटिटीच्या लेक्चरला ऍटलिस्ट फॉर युनिट नंबर 2 and 3 रिमेनिंग लेक्चर्स नोटबुक, पेन आणि कॅल्सी सोबत घेऊन बसणे. ठीक आहे. आणि वाटल्यास तो व्हिडिओ असतो ना, तुम्ही व्हिडिओ दाखवून मला दाखवा, स्क्रीनशॉट पाठवत चला. हा बरोबर आहे. हे स्क्रीनशॉट पाठवा मला, तुम्ही खरंच लिहून घेताय का नाही. मी प्रत्येकाला ऑब्झर्व करणार आहे इथून पुढे. ठीक आहे. कारण खूप महत्वाचा भाग आहे. कारण थिओरिटिकली मी सांगेल तुम्हाला समजेल सुद्धा की हा सर तुम्ही आम्हाला क्वांटिटी कशी काढायची हे शिकवलंय, पण जोपर्यंत अनलेस अँड अंटिल यू आर नॉट गोइंग टू प्रॅक्टिस इट तोपर्यंत काय होणार नाही. क्लासेस जर असते तर काय प्रॉब्लेमच नव्हता, आपण वर्गामध्ये जर शिकवत असतो तर. ठीक आहे. पण आता ऑनलाईन मोड मध्ये मी आयडेंटिफाय करू शकत नाही. आयडेंटिफाय करण्याचा एकच वे आहे, मी तुम्हाला प्लॅन आणि त्याचे क्रॉस सेक्शन देणार. तुम्ही त्याच्या क्वांटिटीज एक गुगल फॉर्मची लिंक पाठवतो तुम्हाला, प्रत्येकाने मला त्याच्या क्वांटिटी सबमिट करून पाठवायच्या दे दनादन. असे चांगले 10 चांगली प्रॅक्टिस घेतो मी तुमची. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. ठीक आहे. आणि on the upcoming Friday also, one more thing, please remember, on the upcoming Friday I will share one link with you. Okay, Google link. That Google link is of your first online MCQ test which is based on our unit number 1. Okay, तुम्हाला एक मी गुगल लिंक शेअर करतो की ज्याची युनिट 1 चे एमसीक्यू टेस्ट असणार आहे ती. ठीक आहे. तुम्हाला करेक्ट एमसीक्यू वरती टिक करायचं आहे आणि तो फॉर्म सबमिट करायचा फक्त. त्याच्या मग तुम्हाला किती स्कोर आलाय तो लगेच तुम्हाला मी तो स्कोर तुमचा लगेच तुम्हाला बघायला भेटेल, तुम्हाला किती मार्क्स पडले. पासिंग क्रायटेरिया इज 40. ठीक आहे. तुम्हाला मी 20 एमसीक्यू टाकतो फर्स्ट युनिट साठी आणि त्या 20 एमसीक्यू वरती आपली पहिली एमसीक्यू टेस्ट होणार आहे. शुक्रवारी मी लिंक टाकेल दुपारून वगैरे किंवा संध्याकाळी वगैरे. ठीक आहे. माझं ज्यावेळेस पेपर तयार होईल. ठीक आहे. आणि लिंक टाकल्यानंतर त्या लिंकला मी स्पेसिफाईड टाइम ड्युरेशन देणार आहे. ठीक आहे. त्या टाइमच्या आत तुम्हाला ती लिंक म्हणजे अभ्यास करून सबमिट करायची. ठीक आहे. तुम्हाला एक मी स्पेसिफिक टाइम देईल, 1 तासभर, 2 तासभर, 4 तास असं काहीतरी एक स्पेसिफिक ड्युरेशन देईल. ठीक आहे. त्या ड्युरेशन पर्यंत मला सगळ्यांच्या टेस्ट सबमिट झाली पाहिजे, कारण ही टेस्ट आपण तुमच्या असेसमेंट मध्ये कन्सिडर करणार आहोत, कारण ही सगळ्याच विषयांना लागू असणार आहे. आय थिंक तुमच्या इतर विषयांच्या टेस्ट झाल्या सुद्धा असतील, असं माझं वैयक्तिक मत आहे. झाल्या असतील कदाचित, गोसावी सरांनी DCS ची घेतली असेल. ठीक आहे. तसं आपल्या असेसमेंटसाठी फर्स्ट युनिटची टेस्ट मी घेणार आहे. लिंक तुम्हाला पाठवेल आणि त्याचा स्पेसिफिक टाइमही देईल. तुम्हाला काय नाही, गुगल फॉर्म सारखे त्याच्यावरती जे करेक्ट आन्सर असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि ऍट द एंड सबमिटचं बटन दाबा. लगेच तुमचं स्कोरही जनरेट होईल आणि मलाही लक्षात येईल तुम्ही फर्स्ट युनिटचा किती अभ्यास केलाय. सो स्टार्ट द स्टडिंग युनिट नंबर 1 थरोली. ठीक आहे. अभ्यास चालू करा फर्स्ट युनिटचा. नोट्स ऑलरेडी मी तुमच्या स्टडी मटेरियलची जी लिंक आहे, ठीक आहे, त्या लिंक वरती नोट्स पाठवलेल्या आहेत. शिवाय माझे युट्यूबचे लेक्चर्स पण आहेत फर्स्ट युनिटचे. सो लाईक, सबस्क्राईब अँड शेअर विथ एव्हरीवन. ओके. सो in upcoming few days you have to gone through that MCQ test online. So coming back to the point, बराचसा वेळ गेला आपला. So this cross section is being given. Now we have to determine our first task is to draw the center line. ठीक आहे. आपलं पहिलं टास्क आहे इथं सेंटर लाईन ड्रॉ करायची आपल्याला मस्तपैकी या प्लॅन मध्ये. मग सेंटर लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला टोटल सेंटर लाईन फाइंड आउट करायची. ज्या ऍक्टिव्हिटीज विचारल्यात त्या ऍक्टिव्हिटीसाठी सेंटर लाईन त्याची टोटल सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. ठीक आहे.
मग एक्सकॅव्हेशन साठी सेंटर लाईन लेंथ किती असणार आहे, पीसीसी बेड साठी सेंटर लाईन लेंथ किती असणार आहे, युसीआर साठी सेंटर लाईन लेंथ किती असणार आहे, अशी त्याची सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज विचारलेल्या आहेत. ठीक आहे, मग ती कशी करणार आहात, तर पहिला टास्क आहे आपला नंबर ऑफ जंक्शन्स फाइंड आउट करायचे. अँड somebody has correctly given the answer. How many number of junctions which you are going to find it here? So you are going to find 2 T junctions which are been there. This is the first wall, this is the second wall, and this is your first T junction. Okay, and here is your second T junction. This is your first wall, this is your second wall, and this is the second T junction. So there are only 2 T junctions in this particular whole plan. या संपूर्ण प्लॅन मध्ये फक्त 2च टी जंक्शन आहेत. ठीक आहे, इथे टी जंक्शन होईल का, नाही. इथे होईल का, नाही. इथे होईल का, नाही. इथे होईल का, नाही होणार. ठीक आहे, इथे या प्लॅन मध्ये फक्त 2च टी जंक्शन आहेत. ते समजले 2 टी जंक्शन कसे आहेत? कुणाला याच्यामध्ये काही डाऊट अंडरस्टँडिंग मध्ये 2 टी जंक्शन कसे आले? कुणीतरी रिस्पॉन्स करा. सर्वांना समजलंय का? आपण खूप स्लो जाऊया, हरकत नाही, मला वेळ गेला. हो सर, हो सर. समजलंय? हो सर. एव्हरीवन कॅन रिप्लाय मी इमिजिएटली. यस यस, नो नो, सर समजलं नाही, रिपीट करा. चॅट बॉक्स लगेच भरला पाहिजे 41 पार्टिसिपेंट्स. यस और नो. परत एकदा सांगतोय, जर कुणाला टी जंक्शन कसं काढायचं समजलं नसेल तर परत मला विचारा. आय विल अगेन इलॉबरेट यू. ओके, हे 2 टी जंक्शन कसे फाइंड आउट केलेत बघा. मी स्क्रोल करतो. एव्हरीवन इज गेटिंग. ओके, दॅट इज गुड. ठीक आहे, I will just scroll it. See what I have done. Whatever the upper plan we are having, plan मी याचा एक सेंटर लाईन प्लॅन काढला बघा. ठीक आहे, ह्याचा एक सेंटर लाईन प्लॅन काढलाय. मग सेंटर लाईन प्लॅन काढल्यानंतर इथे एक टी जंक्शन तयार होते. सी द फर्स्ट वॉल, सी द सेकंड वॉल, अँड दिस इज द थर्ड वॉल. सो दिस इज माय फर्स्ट टी जंक्शन. See the first wall, see the second wall, and this is the third wall. So this is my second T junction. Okay, so in this way I have calculated that 2 junctions as calculated the number of junctions as 2. So number of junctions are 2. Now my next task is to find out the total center line length by using this particular plan. मला हे प्लॅन वापरून टोटल सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. ठीक आहे, टोटल सेंटर लाईन लेंथ. ठीक आहे, मग ही सेंटर लाईन लेंथ, टोटल सेंटर लाईन लेंथ किती आहे? तर माझे प्लॅनचे डायमेन्शन्स काय होते रे? रूमचे डायमेन्शन्स 4x5 मीटर. ही पहिली रूम आहे, याचे इंटरनल डायमेन्शन आहे 4x5. प्लीज लिसन द वर्ड केअरफुली व्हॉट आय एम युजिंग. इंटरनल डायमेन्शन्स 4x5. ठीक आहे, ह्या रूमचे इंटरनल डायमेन्शन्स 4x5 म्हणजे 4 मीटर ही त्याची रुंदी आहे आणि 5 मीटर ही त्याची ब्रेथ किंवा विड्थ आहे. ठीक आहे, सो लांबी आणि रुंदी 4x5 आहे. सो दिस इज इंटरनल डायमेन्शन 4x5. इंटरनल डायमेन्शन्स ऑफ दिस रूम इज 4x5. मग सेंटर लाईन लेंथ कशी फाइंड आउट करणार आहात? ठीक आहे, काय करतोय बघा. माझ्या रूमचे डायमेन्शन्स वरती मी जातोय बघा, कशी फाइंड आउट करायची सेंटर लाईन. ठीक आहे, फर्स्ट डायमेन्शन, फर्स्ट रूम, दिस इंटरनल डायमेन्शन्स. See my what can I spotlight? See from this point to this point, how much distance? 4 meter. Correct आहे? How much distance? 4 meter. मी सेंटर लाईन ड्रॉ करतो. मी सेंटर लाईन कुठून ड्रॉ करतो रे? एक्झॅक्टली हा जो वॉल थिकनेस आहे, हा वॉल थिकनेस किती मेन्शन केला यांनी? 4 मीटरचा वॉल थिकनेस. या 4 मीटरच्या एक्झॅक्टली ह्या सेंटर पासून म्हणजे 0.2 फ्रॉम दिस साइड, 0.2 फ्रॉम दिस साइड मी असं डिस्टन्स ठेवून अशी सेंटर लाईन ड्रॉ करतोय. येते लक्षात सर्वांना? मी सेंटर लाईन कशी ड्रॉ करतोय? 0.2 डिस्टन्स दोन्ही बाजूनी सोडून एक्झॅक्टली सेंटरला, हा जो 0.4 वॉल थिकनेस आहे, हा 0.4 वॉल थिकनेस आहे, एक्झॅक्टला सेंटर पॉइंट धरतोय. हा सेंटर पॉइंट पासून अशी मी सेंटर लाईन ड्रॉ करतोय. बघा मी खूप स्लो जातोय तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. अशी मी सेंटर लाईन ड्रॉ करतोय. ठीक आहे, अशी सेंटर लाईन एक्झॅक्टली अशी पास होणार आहे वॉल थिकनेसच्या. ठीक आहे, आलं लक्षात? मग सेंटर लाईन डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉइंट टू अप टू दिस पॉइंट किती आले डिस्टन्स? 4 मीटर. त्यानंतर फ्रॉम दिस पॉइंट टू अप टू ओनली दिस पॉइंट, हाफ पार्ट किती रे डिस्टन्स? 0.2 मीटर्स. सो 0.2 मीटर फ्रॉम दिस साइड, 0.2 मीटर फ्रॉम दिस साइड.
ओके, जो इथं मेन्शन केलाय बघा 4.4. कसं कॅल्क्युलेट केलं आले लक्षात? 4.4 कसं आलं? आधी आपले इंटरनल डायमेन्शन्स किती आहेत? 4 मीटर आहे. 0.2 मीटर ऑन आयदर साइड, 0.2 मीटर ऑन आयदर साइड. टोटल डिस्टन्स किती झाले? 4.4. ठीक आहे. मग तसंच या रूम साठी सुद्धा ठीक आहे. 0.2 मीटर इकडं हाफ, तिथून हे 4 मीटर डिस्टन्स किती झालं? 4.2. आणि तिथून 0.2 मीटर हे हाफ डिस्टन्स किती झालं? 4.2 अधिक 0.2 टोटल 4.4. सो 4.41, 4.42. ठीक आहे, आलं लक्षात? हे 4.4 कसं घेतलं. त्यानंतर 5 मीटर साठी कसं असणार आहे परत? सी फ्रॉम दिस पॉइंट, पॉइंटर बघा, दिस पॉइंट टू दिस पॉइंट डिस्टन्स किती आपलं? 5 मीटर. तिथून पुढे परत 0.2 मीटर ऑन दिस साइड, 0.2 मीटर ऑन दिस साइड. किती डिस्टन्स झालं? हे 5 मीटर प्लस 0.2 मीटर ऑन दिस साइड प्लस 0.2 मीटर ऑन दिस साइड. हाऊ मच टोटल डिस्टन्स? 5.4 मीटर. ओके, सो 5.4 मीटर. आले लक्षात? ते डिस्टन्स कसं घेतलंय. मग 4.4 ची ही पहिली वॉल आहे, 4.4 ची ही दुसरी वॉल आहे, 4.4 ची ही तिसरी वॉल आहे, 4.4 ची चौथी वॉल आहे. इथं कुठलं डिडक्शन फॉर डोर अप्लाय केलंय का रे? कारण इथं तर दरवाजा होता ना आपला, बरोबर आहे. वरती जर तुम्ही प्लॅन बघताय, इथं दरवाजा दिसतोय, बरोबर आहे. इथं विंडो दिसतंय, विंडो तर भिंतीमध्ये, पण इथं दरवाजा दिसतोय. मी सेंटर लाईन मध्ये कुठं कन्सिडर केलंय का रे? ते नाही. सेंटर लाईन कॅल्क्युलेट करत असताना डायरेक्ट फुल डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा. तिथं मध्ये सर डोर आहे, मग हे डोरचं मी डिडक्शन करतोय, ते डिडक्शन नंतर अप्लाय करत असतो आपण, आता नाही. सेंटर लाईन टोटल सेंटर लाईन लेंथ कॅल्क्युलेट करताना डिडक्शन नाही करत आहे आपण त्या दरवाजाचं. त्याचं डिडक्शन सेपरेट असतं. ते कसं असतं ते मी पुढच्या पार्ट मध्ये सांगतो तुम्हाला. आता हे लक्षात आलंय? फक्त सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करायचा तुम्हाला. तुमच्या गिव्हन प्लॅनचा जो डेव्हलप प्लॅन दिलेला असतो ना, सेंटर लाईन ड्रॉ करून सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करायचा. याला म्हटलं जातं सेंटर लाईन प्लॅन ड्रॉइंग. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे का सांगा? यामध्ये काही डाऊट आहे तुम्हाला? Is there any doubt in this particular part? सर्वांना समजतंय या पार्ट मध्ये? प्लीज रिस्पॉन्ड क्विकली इन द चॅट बॉक्स, फास्ट एकदम. ओके, म्हणजे समजते सर्वांना. ठीक आहे. सो आता आपल्याला ही टोटल सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. मग टोटल सेंटर लाईन लेंथ बघा कशी फाइंड आउट केली. 4.41 प्लस 4.4. ओके, प्लस 4.4 प्लस 4.4 किती येते? 4.4 4. सो 4.4 मल्टीप्लाइड बाय 4 केलंय मी. ठीक आहे, 4 वॉल आहेत सेम लेंथच्या, म्हणून मी डायरेक्ट 4 ने मल्टिप्लाय केलंय. ती जर लेंथ जर डिफरंट असती, मध्ये कुठेतरी वळण घेऊन दुसरीकडे कुठेतरी रूम काहीतरी वेगळं डायमेन्शन असते, वेगळे प्लॅन असतात, तर मग मात्र कॅल्क्युलेशन बदल असते. इथे 4 वॉल सेम आहेत म्हणून मी. किंवा सेपरेटली जर तुम्हाला कन्फ्युजन करायचं नसेल तर एक पॉईंट पकडायचा. हा, ही पहिली वॉल आहे, पहिल्या वॉलचं डिस्टन्स 4.4 अधिक 4.4 अधिक 5.4 अधिक 4.4 अधिक 4.4 अधिक 5.4 अधिक 5.4. ठीक आहे, असं टोटल लिस्ट आता आलाय सगळा वॉल. असं कॅल्क्युलेट करायचं. आणि हेच मी सिंपल केलंय थोडंसं. 4.4 च्या किती वॉल दिसत आहेत? ही पहिली वॉल, दुसरी वॉल, तिसरी वॉल, चौथी वॉल. सो 4.4 मल्टीप्लाइड बाय 4. 5.4 च्या किती वॉल आहेत? 5.4 ची पहिली वॉल, दुसरी वॉल, तिसरी वॉल. किती वॉल आहेत? 3 वॉल आहेत, बरोबर आहे. मग ह्याची फक्त ऍडिशन करायची. 4.4 मल्टीप्लाइड बाय 4 प्लस 5.4 मल्टीप्लाइड बाय 3. टोटल सेंटर लाईन लेंथ किती आली माझ्या या प्लॅन साठी? 33.8. हे कॅल्क्युलेशन चेक करा बरं का. हे काही चुकीचं पण कॅल्क्युलेशन असू शकतं लिहिताना, बाय डिफॉल्ट चुकतं. त्यामुळे म्हटलं कॅल्सी घेऊन बसा आणि चेक करत राहा हे कॅल्क्युलेशन बरोबर आहेत का. ठीक आहे, त्यानंतर नंबर ऑफ टी जंक्शन किती आहेत? 2 टी जंक्शन आहेत. यामध्ये काही डाऊट कुणाला? आय होप दिस इज क्लिअर टू यू. ठीक आहे, कारण उद्या मी तुम्हाला असाच एक प्लॅन, असाच एक क्रॉस सेक्शन देणार, त्याच्या क्वांटिटी तुम्ही मला सेंटर लाईन डिस्टन्स फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट आहे मला एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी फाइंड आउट करायचंय. काय विचारलंय मला प्रॉब्लेम मध्ये? प्रिपेअर द एस्टिमेट विथ द क्वांटिटीज. पहिली क्वांटिटी कुठली विचारली? अर्थवर्क इन एक्सकॅव्हेशन इन द फाउंडेशन. ठीक आहे, अर्थवर्क इन एक्सकॅव्हेशन इन द फाउंडेशन हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग आता आपल्या पहिली क्वांटिटी आहे एक्सकॅव्हेशन. ठीक आहे, मग आता करायची आपल्याला एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी. मग एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी फाइंड आउट करायला
आधी आपल्याला त्याची सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करावी लागणार एक्सकॅव्हेशन साठी. फक्त एक्सकॅव्हेशन साठी सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. प्लीज रिमेंबर माय वर्ड्स. पहिली क्वांटिटी एक्सकॅव्हेशन विचारली म्हणून फक्त एक्सकॅव्हेशन साठी आपल्याला सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. सो सेंटर लाईन लेंथ फॉर एक्सकॅव्हेशन इक्वल्स टू व्हॉट इज आवर फॉर्म्युला. मी जो पहिल्या प्रिव्हियस स्लाइड मध्ये डिस्कस केला, टोटल सेंटर लाईन लेंथ मायनस 1/2 इंटू n इंटू b, वेअर n इज नथिंग बट नंबर ऑफ जंक्शन्स, त्यासाठी n हे नोटेशन वापरतो, मल्टीप्लाइड बाय width of that particular atom. हा महेश भारती, any doubt? You can unmute and you can ask. Mahesh? No, sir. Hello? No, sir. No doubt. Okay. So, at first तुम्हाला क्वांटिटी जर फाइंड आउट करायची असेल तर आधी तुम्हाला त्याची सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करावी. सो सेंटर लाईन लेंथ फॉर द एक्सकॅव्हेशन इक्वल्स टू टोटल सेंटर लाईन लेंथ, आता इथे शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे, टोटल सेंटर लाईन लेंथ ऑफ द प्लॅन मायनस 1/2 मल्टीप्लाइड बाय नंबर ऑफ जंक्शन्स मल्टीप्लाइड बाय width फॉर दॅट पर्टिक्युलर ऍटम, width ऑफ दॅट पर्टिक्युलर ऍटम. ओके. सो टोटल सेंटर लाईन लेंथ किती रे आपली 33.8 मायनस 1/2 नंबर ऑफ जंक्शन्स किती आहेत 2 मल्टीप्लाइड बाय width ऑफ ऍटम 0.9. आता 0.9 कुठून आली, सी द क्रॉस सेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर वॉल, आणि हे बघा ही विड्थ किती दिलेली आहे एक्सकॅव्हेशनची 0.9. ठीक आहे, 0.9 900 mm आहे ना, म्हणून मी मीटर मध्ये घेतलंय, दॅट इज 0.9. आलं लक्षात. मग हे जर कॅल्क्युलेट तुम्ही करताल तर त्याचं उत्तर येतंय 32.9. हे क्रॉस चेक करा बरोबर येते का 32.9. सर्वांचं क्रॉस चेक करा बरोबर येते का 32.9. I think it is correct. So this is my center line for the excavation. Center line length for the excavation. Okay. आता एक्सकॅव्हेशन साठी सेंटर लाईन लेंथ झाली माझी. ठीक आहे. त्यानंतर आहे सेंटर लाईन लेंथ फॉर दी पीसीसी. ठीक आहे, जी सेकंड क्वांटिटी मला जी विचारलेली आहे पीसीसी बेड. मग पीसीसी साठी सुद्धा जितकं एक्सकॅव्हेशन करणार तितकंच पीसीसी राहणार आहे. बरोबर आहे. जितकं तुम्ही एक्सकॅव्हेशन करता तितकंच पीसीसी असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे त्या पीसीसीची विड्थ सुद्धा किती राहणार आहे, तेवढीच. जेवढी मी एक्सकॅव्हेशन करतोय तेवढीच पीसीसीची विड्थ राहणार आहे. सी हे ड्रॉइंग तुम्हाला ओळखता येतं ना, हे साइन काय इंडिकेट करते रे, हे जे दिलेलं आहे कोर्स ऍग्रीगेट आणि डॉटेड लाईन दाखवलं, दिस इंडिकेट्स द पीसीसी बेड, आणि याच्या खाली तुमचं एक्सकॅव्हेशन केलेलं आहे खाली असं. ठीक आहे. सो एक्सकॅव्हेशनची विड्थ आणि पीसीसीची विड्थ 99% तर बदलतच नाही. ठीक आहे, 99% म्हणतोय मी. सो अगेन युजिंग द सेम फॉर्म्युला, सेंटर लाईन लेंथ फॉर द पीसीसी इक्वल्स टू टोटल सेंटर लाईन लेंथ ऑफ द प्लॅन minus 1/2 multiplied by number of junctions multiplied by width of that particular atom, that is for PCC. And for PCC also this width is 0.9. So again calculation will remain same, that is 32.9. Then center line length for UCR 1. आता UCR 1 का लिहिलंय, कारण इथे 2 UCR दिलते तुमच्या क्रॉस सेक्शन मध्ये. बघा इथं पहिली UCR आहे की ज्याची विड्थ 600 आहे, आणि हा दुसरा UCR आहे त्याची विड्थ 400 आहे. असे तुम्हाला किती पण युसीआर दिलेले असतील प्लॅन मध्ये, असं काही नाहीये. शक्यतो 1 किंवा 2 देतात, पण तुम्हाला कितीही देऊ शकतात, असं काही नाही. तर जेवढ्या युसीआर दिला त्याची विड्थ बघायची प्लॅन मध्ये, आणि हे डायमेन्शन सगळे दिलेले असते. तुम्हाला कुठलं डायमेन्शन दिलेलं नसतं असं काही नसतं. युसीआर म्हणजे अरे यू डोंट नो युसीआर, अनकोर्स रबल मॅशनरी. बिल्डिंग ड्रॉइंग शिकले रे, बीसीडी बीपीडी शिकले का नाही. अनकोर्स रबल मॅशनरी. UCR म्हणजे अनकोर्स रबल मॅशनरी, CR म्हणजे कोर्स रबल मॅशनरी. तुम्ही टाइप्स ऑफ मॅशनरी शिकले ना, ऍशलर, चॅम्फर, अनकोर्स, कोर्स रबल मॅशनरी. बीसीडी मध्ये, बीसीडी ला कोण होतं, कापसे सर होते. ठीक आहे. अरे UCR माहित पाहिजे रे, नाही तर सांगा मी शिकवतो. थँक्यू मला. ओके. हा, अडचणी विचारत चला. तुम्ही विसरला असताल, मी असं म्हणणार नाही. तुम्ही यू ऑल आर एक्स्ट्रीमली टॅलेंटेड, बट विचारत चला जरी समजलं नसेल तर युसीआर म्हणजे काय. ठीक आहे. युसीआर स्टँड्स फॉर अनकोर्स रबल मॅशनरी, म्हणजे जिथं तुमचं रबर सोलिंग आणि मुरुम फिलिंग हे 2 पार्ट येतात शक्यतो.
रबर सोलिंग जी भर टाकली जाते ना, मोठमोठे स्टोन्स, दगड ज्याला म्हटले जातात, ठीक आहे, त्याला म्हटलं जातं UCR, अनकोर्स रबर मॅशनरी. ओके. हा भाग समजतोय असं मी गृहीत धरतोय आणि मी पुढे चलतोय. हा, मला जर काही तुम्हाला काही डाऊट आला तर विचारा. आता UCR1 ची सेंट्रल लाईन लेंथ फाइंड आउट करायची. काय फॉर्म्युला आहे माझा? सेंट्रल लाईन लेंथ फॉर UCR1 इक्वल्स टू टोटल सेंटर लाईन लेंथ फॉर दॅट पर्टिक्युलर प्लॅन मायनस 1/2 multiplied by number of junctions multiplied by width of that particular atom. Now see this width. Total center line length is 33.8. You have calculated minus 1/2 number of junctions are 2 and multiplied by width of UCR, width of this particular atom. जो ऍटमची तुम्ही क्वांटिटी फाइंड आउट करताय ना, त्याच ऍटमची तुम्हाला विड्थ कन्सिडर करायची असते. ठीक आहे, ज्या ऍटमची सेंटर लाईन लेंथ किंवा क्वांटिटी फाइंड आउट करायची त्याच आयटमची विड्थ कन्सिडर करायची. ही 0.6 कुठून आली बघा. आता इथे 0.6 दाखवतो तुम्हाला. हे दिसतंय 0.6 विड्थ. ही या UCR ची 0.6 दिलेली आणि पुढच्या UCR ची विड्थ किती आहे? 0.5 मीटर. दॅट इज 500 mm. ओके. नाउ इट इज, आय थिंक, होप इट इज क्लिअर टू यू. सो UCR1 ची सेंट्रल लाईन लेंथ फाइंड आउट केली. UCR2 ची सेंट्रल लाईन लेंथ फाइंड आउट केली. बघा विड्थ किती घेतली? 0.5 घेतली. त्यानंतर DPC, ठीक आहे, 2.5 सेंटीमीटरचा थिक डीपीसीचा लेअर टाकणार आहे. डीपीसी कुठं असतं रे? नेहमी डीपीसी असतं तुमच्या या पर्टिक्युलर पॉइंट वरती, जिथे तुमचं पीसीसीचा बेड असतो का आणि जिथून ब्रिक वर्क चालू होते तिथे तुम्ही डीपीसी टाकता. सगळेच लोक टाकतात असं काही नाही. त्याला डीपीसी म्हणजे डॅम प्रूफ कोर्स. ठीक आहे, म्हणजे जे पाणी, पावसाचं पाणी वगैरे ते तुमच्या भिंतीमध्ये एंटर मारू नये. इथे स्कर्टिंग तर असतंच, पण खालच्या फाउंडेशन लेवल पासून वरती येऊ नये, ज्याला तुम्ही कॅपिलरी प्रेशर म्हणता ना, अपलिप प्रेशर. ठीक आहे, कॅपिलरी राईज, तसा काही प्रकार होऊ नये म्हणून डीपीसीचा पोर्शन टाकलेला असतो. एक लेअर असतो डॅम प्रूफ मटेरियलचा, की ज्याद्वारे वॉटरची एंट्री ही प्रोहिबिट केली जाते वॉल सेक्शन मध्ये. ठीक आहे, मग डीपीआर हा शक्यतो जिथे तुमचा वॉल थिकनेस आहे ना तेवढंच डीपीआरचा लेअर असतो. म्हणून हा जो वॉल थिकनेस आहे 0.4 तेवढीच त्याची विड्थ येणार आहे डीपीसीची. म्हणून इथे डीपीसीची विड्थ काढताना बघा, टोटल सेंटर लाईन लेंथ फॉर डीपीसी इक्वल्स टू टोटल सेंटर लाईन लेंथ minus 1/2 number of junctions multiplied by width for this particular DPC. तसंच तुमच्या ब्रिकवर्क साठी सुद्धा घेतलेलं आहे. ठीक आहे, ब्रिकवर्क साठी सुद्धा नंबर ऑफ जंक्शन्स जो काय आलेला आहे 1/2 multiplied by number of junctions into width for that particular brickwork. ब्रिकवर्कची विड्थ दिलेली 0.4. ठीक आहे, हे 2 गेट कॅन्सल म्हणून इथे डायरेक्टली 0.4 लिहिले. तुम्ही म्हणताल सर हे कॅल्क्युलेशन कुठे आले? 33.8 वजा 1/2 गुणिले 2 गुणिले 0.4. सो 1/2 गुणिले 2, 2 गेट 2 गेट्स कॅन्सल. सो दॅट इज वाय आय हॅव रिटन ॲज 33.8 मायनस 0.4. ठीक आहे, सगळं डिटेल कॅल्क्युलेशन सांगतोय. हे आलं लक्षात? ह्या काढल्या आपण आता सेंटर लाईन. ठीक आहे, आलं लक्षात? हे सेंटर लाईन फाइंड आउट केल्यात. इथपर्यंत काही कोणाला डाऊट? My all dear student friends, is there any doubt up till this part? Why one half is multiplied? No, Okay. Huh? As I said, it is the empirical formula. Okay, it is the empirical formula which has been that is the standard formula, and that standard formula being given as total center line length equals to center line length minus 1/2 into number of junctions into width for that particular atom. आता हे 1/2 पण का घेतलेला असेल? कारण आपण जी सेंटर लाईन लेंथ, परत मी तुम्हाला दाखवतो, तो प्लॅन दाखवतो. वाय 1/2 इज ऑलवेज मल्टिप्लाइड, किंवा त्या फॉर्म्युलामध्ये 1/2 का दिलेला आहे याचा अर्थ कपिल तुम्ही पहिल्यांदा ऐकलं नाही का थेरी शिकवताना? हे बघा, आपण सेंटर लाईन लेंथ कशी कॅल्क्युलेट केली. लिसन हिअर, वन्स अगेन मी सांगतो. हे बघा, इंटरनल डायमेन्शन किती? इथून चालू झाली रूम माझी, इथं संपली 4 मीटर माझे हे. आणि कॅल्क्युलेशन सेंटरला इथं हे काय ब्रिक वर्कची विड्थ आहे किती? ती 0.4. पण मी कॅल्क्युलेशन मध्ये किती घेतले रे? इकडून 0.2 आणि इकडून 0.2, म्हणजे ही टोटल 0.4 घेतली का रे? नाही. मग टोटल 0.4 घेतली असती तर या रूमचे डायमेन्शन किती झाले असते? 4 अधिक 0.4 अधिक 0.4 किती झाले असते? 4.8. बरोबर आहे. आणि इकडे किती झाले असते? ते 4 अधिक 0.4 4.4.
मग हे बरोबर आहे का? नाही, दॅट इज रॉंग. आपल्याला कॅल्क्युलेशन इम्पेरिकल फॉर्म्युला काय दिलेला आहे? 1/2 मल्टिप्लाइड बाय विड्थ इंटू 1/2 मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ जंक्शन्स इंटू विड्थ ऑफ दॅट पर्टिक्युलर आयटम. मग 1/2 घेतोय याचा अर्थ काय करतोय मी? सेंटर लाईनला इथून 0.5 अर्धी आणि इकडून अर्धी असं घेतोय. ठीक आहे, क्लिअर आहे? It means it gives clear center to center distance. Yes, correct. That is what I am telling na. That is what I am telling. Just center to center distance you need to consider. Okay. We have to consider center to center distance of each point. Okay. मी ते सांगण्याचा प्रयत्न करते ना मग. हा, thank you. No, why I have given such detailed description because few students may not get what I want to tell. मी नेमकं काय म्हणतोय हे काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल म्हणून मी इतकं डिस्क्राईब केलंय. अदरवाईज एका सेंटेन्स मध्ये सांगायला खूप सोपं येते, सर प्लीज कन्सिडर सेंटर टू सेंटर डिस्टन्स. पण सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजे काय, परत बऱ्याच जणांना शंका येते, म्हणून तेवढं डिस्क्रिप्शन केलं. नाव आय होप इट इज क्लिअर टू एव्हरीवन. यामध्ये काही डाऊट आहे कुणाला? यू कॅन पुट इट इन द चॅट बॉक्स. ओके. रंजित, यामध्ये काही डाऊट आहे? If there is no doubt for this particular time, because the next important parameter that we are going to learn, you are going to see this table. What is there? Measurement sheet. आपण measurement sheet शिकायला चालू करणार आहोत. यार माझा पॉइंटर हल्ला, थांबा, बिचारा हल्ला. आपण मेजरमेंट शीटचा पार्ट चालू करणार आहेत, म्हणून आधी मला क्लिअर करा इथपर्यंतचा पार्ट समजलाय का? हाऊ टू डिटरमाइन द सेंटर लाईन लेंथ फॉर इच आयटम. आता जर तुम्हाला असे 40 आयटम जरी विचारले तरी तुम्ही 40 आयटमचे विड्थ फाइंड आउट करू शकता, सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करू शकता, कारण त्याची विड्थ तुम्हाला माहित असते. ठीक आहे, प्लॅन मध्ये त्या विड्थ वरनं आधी टोटल सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. बघा, परत एकदा मी रिपीट करतोय. व्हॉट इज आवर फर्स्ट स्टेप? पहिल्यांदा तुम्ही सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करा. ठीक आहे, जो काही प्लॅन आहे त्या प्लॅन मध्ये सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करा. त्यानंतर नंबर ऑफ जंक्शन्स फाइंड आउट करा. आता या प्लॅन मध्ये 2 होते म्हणून 2. एखाद्या प्लॅन मध्ये 10 असतील, दुसऱ्या प्लॅन मध्ये 100 असतील, 50 असतील. सो व्हॉट एव्हर एन नंबर ऑफ जंक्शन्स, टी जंक्शन्स, हा फक्त टी जंक्शन्स फाइंड आउट करा. ठीक आहे, नंबर ऑफ टी जंक्शन्स फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला त्याची टोटल सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. मग टोटल सेंटर लाईन लेंथ कशी फाइंड आउट करणार? बाय कन्सिडरिंग दी सेंटर टू सेंटर डिस्टन्स. मग टोटल सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट केल्यानंतर ज्या क्वांटिटीज तुम्हाला विचारल्या त्या क्वांटिटीची सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. ओके, त्या क्वांटिटीची सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. आय होप अप टू दिस पार्ट एव्हरीवन इज क्लिअर. If everyone is clear with this, then I will stop here for this particular lecture. We will meet on upcoming Friday to actually in that particular lecture I will directly begin how to calculate, how to prepare the measurement sheet and how to calculate the quantities using center line method. Okay, आणि या सेंटर लाईन मेथड मध्ये अजून एक मजेशीर गोष्ट आहे, ती पण मी सांगतो तुम्हाला. आतापर्यंत मी फक्त टी जंक्शन हा शब्द वापरलाय, स्क्वेअर जंक्शन वरती मी फोकस ठेवलेला नाहीये. मग स्क्वेअर जंक्शन असेल तर काय करायचं? ठीक आहे, स्क्वेअर जंक्शन म्हणजे सपोज ही एक वॉल आहे, ही एक वॉल आहे, दुसरी, ही तिसरी वॉल आहे, पण असं असू शकतं की इकडे अजून एखादी चौथी वॉल असू शकते. मग असं जर असेल तर अशा केसमध्ये काय करायचं? ठीक आहे, ज्याला स्क्वेअर जंक्शन म्हटलं जातं, तो भाग मी अजून सांगितलेला नाहीये. आपण खूप स्लोली जातोय तुमच्या अंडरस्टँडिंग साठी, कारण ऑनलाईन शिकवतोय आणि ऑनलाईनला इथे बसून मला डिफिकल्ट जातं की तुमचं अंडरस्टँडिंग किती होतं, म्हणून मी इतक्या स्लो जातोय बरं का मुलांना. अदरवाईज तुम्ही म्हणताल सर तुम्ही खूप स्लो जाताय किंवा निवांत शिकवताय. निवांत यासाठी शिकवतोय कारण हा भाग खूप महत्वाचा आहे आणि आपण ऑनलाईन कंडक्ट करतोय. मी ऑफलाईन असतं तर मी प्रत्यक्ष जागेवर येऊन चेक केलं असतं की प्रत्येकाला अंडरस्टूड झालंय किंवा नाही, पण ऑनलाईन मध्ये इट इज डिफिकल्ट, म्हणून मी तुम्हाला खूप स्लो सांगतोय. आणि हा महत्वाचा भाग आहे, कारण हे जर बेसिक जर एकदा तुमचे स्ट्रॉंग झाले, विषय संपला. मग G+100 प्लॅन येऊ द्या तुमच्याकडे. माझं चॅलेंज आहे तुम्हाला, तुम्ही इझिली त्याच्या क्वांटिटीज फाइंड आउट करताल. कुठली मेथड असू द्या, सेंटर लाईन किंवा पीडब्ल्यूडी. सेंटर लाईन मध्ये टोटली कन्सेप्ट वेगळा आहे, पीडब्ल्यूडी मध्ये टोटल कन्सेप्ट वेगळा आहे. ठीक आहे, आपण हाफ का घेतो हे पण मी तुम्हाला डिस्क्राईब केलंय.
1/2 ते काय कॅल्क्युलेशन आलेले ते. ठीक आहे. Okay. So I hope for this time I will stop here and we will continue the same problem in our next lecture, that is on coming Friday at 3:30 p.m. So I request everyone, right now the total participants are just 51. So I expect total 74 strength full attendance for that particular lecture. Otherwise तुम्हाला क्वांटिटी समजणार नाही कशी काढायची. ठीक आहे. तर शुक्रवारी सगळ्यांना आवर्जून सांगा, तयार राहा. ठीक आहे. तुमचं शस्त्र घेऊन, शस्त्र काय असणार आहे आता, नोटबुक, पेन आणि कॅल्सी सोबत ठेवायचा. ठीक आहे. हा प्लॅन आहे. युट्यूब लेक्चर मी शेअर करतोय लगेच, तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये पण लिंक शेअर करतोय. तुम्ही हा प्लॅन ड्रॉ करून घ्या तोपर्यंत वाटलेस तर, आणि मग आपण क्वांटिटी मेजरमेंट शीट सुद्धा आपण चालू करूया मग. हा, विथ दिस टाइम, फॉर दिस टाइम I will take your leave. Bye bye. But before saying goodbye to you, I will note down your attendance, and that is the most likely part of yours. तोपर्यंत काही शंका असल्यास 4 मिनिटं वेळ आहे. You can put your queries in the chat box. 4 तास झालेत बाप, कंटिन्युअसली 10 वाजल्यापासून बडबड चालू आहे. घसा दुखायला लागला. आजकाल असं म्हणणं सुद्धा इट इज व्हेरी हॉरिबल ना, घसा खो खो करतोय. ओके ओके. रोहित, your attendance is very low. I am saying in front of everyone, please kindly take a note. बऱ्याच जणांची अटेंडन्स खूप कमी आहे. लेक्चर मिस करू नका. इथून पुढचे तर बिलकुलच नाही. 29 21 कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे. 21 नंतर 28 ते 56. एक जण कोणतरी लेफ्ट झालं बघा, बिचारा. 60 ते 4. वीकली अटेंडन्स तुमच्या घरी तुमच्या पॅरेंट्सला पाठवली जाते, याची नोंद घ्या. 6 ते 3. तुमची अटेंडन्स मला दररोज दिसती खूप कमी आहे सगळ्याच लेक्चरसाठी. 40-50च मुलं असतात. अरे 6 ते 3. ते 43. ते 57. आकाश काय, प्रमोद अटकळेची अटेंडन्स कमी आहे, त्यांनाही सांगा. अजून ते महेश चाबुकस्वार, मल्हारी, रोल नंबर टाका की हो. रोल नंबर टाकत चला. नाव नाही लिहिलं ना माझ्या लेक्चरला तरी मला काही प्रॉब्लेम नाही, फक्त रोल नंबर टाका तरी चालते मला. ठीक आहे, पण रोल नंबर टाकत चला. हा, 1 मिनिट शेष आहे. काही अडचण सर? ही सेम काय ऑनलाईनच होत आहे का? रोल नंबर 16. I don't know because that is not in anyone's hand. कोरोना किती लवकर कंट्रोल मध्ये येतोय त्यावरती ते डिपेंड आहे. ठीक आहे, बिकॉज इट्स अ बिग रिस्क टू स्टार्ट द कॉलेज ॲट दिस लेवल. सो वी डोंट नो, वी कॅन प्रेडिक्ट अबाउट द फ्युचर. किती दिवस ऑनलाईन होईल आय डोंट नो रिअली. So thank you for your patience listening. We will meet on Friday. Stay safe, stay at home, take care of your all family members, and goodbye from my side. So I will take your leave. Thank you.